नमस्ते. चेतना फॅशन टेलरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. ही जी बॅग आणलेली आहे असे बाजारातून, अशीच आपल्याला मार्केटमधून आणलेली बॅग आहे, तशीच आपल्याला दुसरी बॅग शिवायची आहे. हिचं माप 16x23 आहे. सेम तेवढ्याच मापाची मी ही बॅग शिवणार आहे. आता याचं माप घेतलं आहे आपण 16x23. 2 पीस घेतलेले 16x23चे. त्यानंतर हे पॉकेट आहे 8x8चं. आता याला फ्युजिंग पेपर हा चिपकावून घेणार आहे मेन फॅब्रिकला. हे फॅब्रिक असं उलटं ठेवायचं आहे, त्यावर हा फ्युजिंग पेपर ठेवायचा आहे, त्याच्यावर त्याला स्टिक होतो. इस्त्री फिरवायची आहे, स्टिकवाली बाजू खाली करायची. इस्त्री बाहेरच्या बाजूने असं करत बाहेर सरकवायची आहे आपल्याला. मध्ये असं बबल हवा भरत नाही आहे मध्ये. कपड्याला फिनिशिंग छान येतं, याच्यामुळं थिकनेस येतं. आपल्याला सगळे पीस असे करून घ्यायचे आहेत. हा दुसरा पीस पण आहे, त्यालाही लावून घेतोय आपण. हे 2 पीस घेतलेले आहेत. खाली अस्तरचा एक कपडा आहे जाड, आणि एक खालचा पीस आहे तो दाखवला गेला नाही आहे. त्याची लांबी 16x8ची आहे. आता आपल्याला हे पॉकेट आणि झिप अशी जोडून घ्यायची. इथे आधी सेंटरला झिप लावायची. इथे दाखवल्याप्रमाणे त्याच्या बरोबर मार्किंगवरती झिप बसवून घ्यायची आहे. अगदी काठावर शिलाई घ्यायची झिपला. झिप उलटवून अशी दाबटीप घ्यायची त्यावर. त्यानंतर हे पॉकेट जोडायचं आहे, त्याच्यावर साईडला दाबटीप घेतलेली आहे. तो कपडा साईडला सरकवून पहिले पॉकेट झिपला बसवायचं आहे. त्यानंतर हे पॉकेट अशा पद्धतीने बसलेलं आहे. आता यावर आपल्याला बेल्ट लावायचे आहेत. बेल्टची लांबी 53 इंच आहे. पूर्ण आपण खाली तळापासून तो बेल्ट लावतोय सलग, त्यामुळे त्याची लांबी जरा जास्त आहे. आपण दोन्ही बेल्ट बसवून घेतलेले आहेत. आता मधोमध झिप लावायची आहे मोठी. झिपने दोन्ही पीस जोडून घ्यायचे आपल्याला. बॅग खूप मोठी असल्यामुळे स्पष्ट दिसत नाही आहे.
इथे झिप लावून मी दाबटीप घेतलेली आहे आता. बॅग उलटवून अशा साईडच्या दोन्ही साईड अशा आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत. दोन्हीकडे टिप मारून झालेली आहे. आता जो खालचा तळाचा पीस होता जो दाखवला गेला नाही आहे तो 16x8चा आहे. आता चारही कोपऱ्यात आपल्याला सेंटर काढून चारही बाजूला अशी पिन लावून घ्यायची आहे. हे सगळं जोडून घ्यायचं आपल्याला. तसा चारी कोपरे एक बाजू जोडली, आता दुसरी बाजू जोडतोय आपण. आता साईडच्या दोन्ही बाजू राहिलेल्या आहेत, शिवून आपल्याला पूर्ण करायचे आहेत. दोन्ही कोपरे जोडून झालेले आहेत. आता आपण बॅग ओपन करून बघूयात. याला कपडा थोडा जाडच लागतो. हे पहा, फ्रंट पॉकेट आहे याचा. आत पण मी पॉकेट लावलेला आहे. बॅग खूपच मोठी आहे त्यामुळे हे पूर्ण दिसत नाही व्यवस्थित कॅमेऱ्यामध्ये. हे पहा, अशी दिसते. सेम त्या बॅग एवढीच झालेली आहे ही पण. हे पहा, सोप्यावर ठेवले त्याच्यावरून अंदाज येईल किती मोठी आहे. हे पहा, डायनिंग टेबलवर ठेवलेली आहे. हा कोपऱ्यात एकावर एक सेम बॅग आहे.